नमस्कार. तर आपण आज आलेलो आहे नारळ पौर्णिमा या सणानिमित्त नारळ फोडणी हा कार्यक्रम बघायला. तर ही स्पर्धा का भरवली जाते, काय आहे या स्पर्धेमागचं कारण ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नारळ पौर्णिमा हा औपचारिक सण साजरा केला जातो फिशिंग कम्युनिटी इन महाराष्ट्र म्हणजेच कोळी बांधवांमध्ये. स्पेशली मुंबई आणि कोकण कोस्टल या एरियातले जे बांधव आहेत ते हा सण साजरा करतात. नारळ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे श्रावणातल्या नारळ पौर्णिमेच्या दिवशी जुलै ऑगस्ट मध्ये हा सण साजरा केला जातो. नारळ पौर्णिमेच्या दिवशी भात, फूल आणि सोन्याचा नारळ हे देव वरुणाला वाहतात. देव वरुणा हा ह्या फिशिंग कम्युनिटीचा देव आहे, म्हणजे सागरी समुद्राचा हा देव आहे. तर त्या देवाला प्रार्थना करतात की कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये, समुद्र हा नेहमी शांत राहावा अशी देवाला प्रार्थना करतात. आणि ह्याच दिवशी नारळाचे बरेच वेगवेगळे पदार्थ बनवतात. आणि ह्या दिवशी समुद्रामध्ये बोटी पण सोडतात, म्हणजे जे मच्छीमारीसाठी जी बोटी असतात ते ह्याच दिवशी सोडतात. 2 महिन्यापूर्वी त्या बोटी बाहेर काढलेल्या असतात, म्हणजे पाऊस वगैरे असतो, समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे ह्या बोटी बाहेर काढलेल्या असतात. पाच खेळला तो पडला ना पडला ना नारळ मी काढून ठेवलेला. तिकडे जाऊ नाही घेत अरे आपल्याला आम्हाला बनवलं पन्नास. मगाशी नारळ फोडणीच्या वेळेस मी 4च ठोके टाकले. हात बघा कसा असेल तुमचा हात दाखव. सकाळपासून नारळ फोडतात, हा हात सुजलेला दिसते. तो दुसरा दाखव जवळ. किती नारळ फोडले? 200 वगैरे काय नाही. सरांनी 100 नारळ घेतलेले. 100 मधले 70 घरी आले, 30 गेलेत, म्हणजे 30 सरांनी 70 बाकीच्यांचे जमा केलेत आज. तर कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. हा सण म्हणजे आता काय झोड द्यायलाच पाहिजे त्यांनी, दुसरा काय नाही. जोड घे ना, तर काय पण घ्या.
चल असं म्हणलं. आणि आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.